श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे गणपतीचा 5वा दिवस म्हणजे गौरी आगमनाचा दिवस. तर आमच्याकडे ही गौरी आणायची तयारी चालू झाली आहे. तर आता दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आईच गौरी घेऊन येतात. आणि पावसामुळे ना अंगणात खूप असं रबरबीत झालं म्हणजे चिखल झालाय, त्याच्यामुळे ना खूप सांभाळून चालावं लागतं. कारण पाय बी घसरला तर उगाच पड्या बिडायची भीती. म्हणून मग आईला आम्ही हळूहळू जा सांगितलेलं. तिला मग ते सचिनने धरून वगैरे असं घेऊन आला खाली. तर कॅलेंडर प्रमाणे गौरीचं आगमन होतं आज, पण आमच्याकडे गौरीचं आगमन सुद्धा 5व्या दिवशी होतं आणि विसर्जन वौसे सुद्धा 5व्या दिवशी आणि विसर्जन सुद्धा त्याच दिवशी होतं. त्याच्यामुळे ना खूप गडबड असते 5व्या दिवशी आमची गणपतीची, की गौरी आणायच्या असतात, गौरी वौसायच्या असतात, पूजा करायची असते. मग ते जेवण असतं नैवेद्याचं, गणपतीचा नैवेद्य, गौरीचा नैवेद्य. त्यानंतर परत गौरी विसर्जन असतं, त्यावेळेला भाजी भाकरी लागते. तिथे तर अशी खूप त्या दिवशी गडबड असते आमची. आणि त्या दिवशी आम्हाला जेवणालाही उशीर होतोच. तर आता ह्या व्हिडिओ तुम्हाला सगळं बघायला मिळेल की कशा आमच्याकडे गौरी आणतात. व्हिडिओ घ्यायचं नाही. तर आता हे गौरी आम्ही आणल्यानंतर तिचं रीतसर पूजन केलं आणि त्यानंतर मग आम्ही आमची स्वतःची तयारी करून वौशाची तयारी केली. म्हणजे ते वौसे भरायला लागतात ते भरले. ह्या वेळेला पाऊस असल्या कारणाने नीट असं व्हिडिओ करता आले नाहीये, पण जेवढे जमले तसे केले. कारण पाऊस ह्या वेळेला गणपतीत भरपूर होता. तर अशा प्रकारे आम्ही नैवेद्य वगैरे दाखवला आहे. आमचे वौसे पण पूजून झाले, पण ते आता पुढे बघायला भेटतील कसे पूजले आम्ही ते. हा एक पक्षी, म्हणजे ह्या पक्ष्याला काय म्हणतात एक्झॅक्ट माहिती नाही, पण हे पक्षी तिथे भरपूर असतात आणि खूप मोठे मोठे असतात. त्यांची मोठे पक्षी जे असतात त्यांची चोच इतकी मोठी असते ना, बापरे, बघूनच भीती वाटते. तर हे बघा, इथे आम्ही अशी सूप भरतोय. यानंतर मग ती सूप म्हणजे खाली कोरी चादर अंथरलेली असते. मग त्याच्यावरती सुद्धा काही पानं भरायची असतात, 5 पानं भरायची असतात. ती भरून मग त्याच्यावर ही सूपं ठेवली जातात. वरून मग आपलं रुमाल ठेवले जातात आणि त्यावरती आणखीन परत एक चादर ठेवली जाते, म्हणजे झाकून ठेवले जातात. आणि त्यानंतर मग गणपतीला, देवीला आरती केली जाते. आरती करून मग गाराणं घातलं जातं आणि त्यानंतर ते वौसे उचलून एकमेकांना द्यायचे असतात, देवासमोर ठेवायचे असतात. अशी पद्धत आहे. तर ह्या दिवशी खूप मज्जा येते एकमेकांना वौसे देताना वगैरे. आणि दरवर्षी काही ना काही आमच्याकडून चुका होतच असतात, पण धमाल येते. हे गणपतीचे 5 दिवस कसे निघून जातात ना, काहीच कळत नाही. एक तर कामाची धांदल असते, त्याच्यात पाहुण्यांची लगबग असते, आणि मग हे आपले असे सगळे पारंपरिक रीतिरिवाज असतात, त्याही आपल्याला पार पाडायच्या असतात. पण एकंदरीत खूप मजा येते. गणपती म्हटलं की गणपतीच्या दिवशी कसं खूप आतुरता असते आपल्याला गणपती आगमनाची. आणि ज्या वेळेला गणपती येतात तेव्हा खूप आनंद होतो आपल्याला. कारण आपल्यातला हा एकच सण असा आहे की ह्या निमित्ताने कितीही कामं असली तरी ती आपण बाजूला ठेवून एकत्र कुटुंब येतो आणि एकत्र एन्जॉय करतो. एरवी आपल्याला कधीच वेळ मिळत नाही. इव्हन दिवाळीतून सुद्धा आपण सुट्टी नाहीये किंवा काय, अशी काही बरीच कारणं असतात, त्यामुळे आपलं काही जाणं होत नाही. पण गणपतीला कितीही काही कामं असली तरी कोकणी माणूस हा आपली कामं बाजूला ठेवून गणपतीसाठी हा कोकणात जातोच जातो. कारण कोकणातल्या गणपतीची मजा काही वेगळीच आहे. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवर. तर आज आहे गणपतीचा 5वा दिवस आणि आज गौरी सुद्धा येतात. आणि आमच्याकडे ह्या पट्ट्यात 5व्या दिवशीच गौरी आणतात आणि विसर्जन होतं.
आणि वौसे सुद्धा 5व्या दिवशीच केले जातात. तर आता आमच्याकडे हे वौशाची तयारी चालू आहे. चला तर मग बघूया आपण. चल चल गणपती बाप्पा पीतांबर फणीवर वंदना सरसुंड वक्रतुंड त्रिवेणा सहस्रमाचा वटवाणी सुगना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव मूर्ती विक्राळा ब्रह्मांडी वाळा विषय दंड काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी ज्वाळा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रसीद वा करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणाय समर्पयामि. नाथं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे. मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे. तो दिवस तिकडे नाही मी ते तूप भरायला दिला. घंटी घेतली का? तर अशा प्रकारे हे आमचं वौसे भरून झालेले आहेत. पूजा झालेली आहे आणि आता आम्ही एकमेकांना देत आहोत. तर ते बघ फुल पडलं. आता हे उचल तुम्ही ठेव.
थांब पडेल ना ते. कुठे ठेव? थांब ते खाली ठेव. ते दिवा दिवा बघ. ते हे खाली ठेव. थांब ते राहू दे. ते कुठे खाली ठेवतो? हे खाली ठेव. हे कर दादा. अरे हे कर. हे कर. अरे ते उचलायचं इकडे. तुझी व्हिडिओ करत आला का तिला? मिशन कंप्लीट. एकदम आणि जवळ काय खाली उतर पहिला. तांब्यात पाणी आहे. आणून जा. चले तिकडे. एक कुठे इकडे एक तिकडे.
काय केलं असतं तिकडे पाय देऊ ते नंतर येतील ना वाटण्यात काढलं त्यांचा नंतर द्यायचा ह्यांना आता देऊया पाणी ते सचिन ये काय केलं रांगोळी का पुसलीस रांगोळी का पुसली तो तर इथे उभा आहे तू बाहेरून आलास तर अशा प्रकारे हे वौसे सगळ्यांना देऊन झालेले आहेत. आता आम्ही जेवायला बसू, कारण हा उपासच असतो. म्हणजे वौसे पूजेपर्यंत, वौसे पूजन होईपर्यंत काही खात पीत नाही आम्ही. डायरेक्ट दुपारी जेवण, म्हणजे अर्ध्या दिवसाचा हा उपासच होतो. मग ते दुपारीच आम्ही हा उपास सोडला जातो. तर अशा प्रकारे हा आम्ही गौरी पूजनाचा दिवस साजरा केला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर करा.